कर्नाटक राज्य साखर कारखाना संघटनेचे पदाधिकारी तसेच राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांच्या प्रतिनिधी मंडळाने बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट घेऊन साखर उद्योगासमोरील महत्त्वाच्या समस्या आणि मागण्यांबाबत अधिकृत निवेदन सादर केले। ही महत्त्वाची बैठक साखर उद्योजक तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती। बैठकीदरम्यान साखर कारखान्यांना सध्या भेडसावत असलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। सहकारी साखर कारखान्यांचे बळकटीकरण, उद्योगाची शाश्वत वाढ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। संघटनेचे पदाधिकारी आणि सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांनी मांडलेल्या अडचणी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संयमाने ऐकून घेतल्या। साखर कारखान्यांची आर्थिक स्थिरता राखणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी उपमुख्यमंत्री डॉक्टर जी. परमेश्वर, मंत्री सतीश जारकिहोळी, माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार लक्ष्मण सवदी आणि बाबासाहेब पाटील, मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्यासह कर्नाटक राज्य साखर कारखाना संघटनेचे पदाधिकारी आणि विविध सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन। अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम।